इंग्रजीमध्ये सर्वनाम हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे। आपण त्यास प्रोनाउन असे म्हणतो। वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर करतात। सर्वनाम हा एक सविस्तर भाग आहे, परंतु टेन्स आणि चेंज द व्हॉइसच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण त्याचा थोडासा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी एक अतिशय सुंदर असा तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये आय, वी, यू, ही, सी, इट, दे हे सर्वनामाच्या प्रथम आहेत, त्याला आपण नॉमिनेटिव्ह केस इंग्लिश मध्ये म्हणतो। परंतु हा तक्ता वाचायचा कसा, या ठिकाणी मराठीमध्ये आणि इंग्लिश मध्ये सुद्धा आपण याचं रीडिंग करणार आहोत। या तक्त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपण आयडेंटिफिकेशन प्रत्येक सर्वनामाचं कसं करायचं। सुरुवातीला आहे आय, मराठीमध्ये आपण सुरुवातीला वाचूया। प्रथम पुरुषी एकवचनी करता आय, प्रथम पुरुषी अनेकवचनी करता वी, द्वितीय पुरुषी एकवचनी करता यू, द्वितीय पुरुषी अनेकवचनी करता यू, तृतीय पुरुषी एकवचनी करता ही, सी, इट आणि तृतीय पुरुषी अनेकवचनी करता दे। पुन्हा इंग्लिश मध्ये आपण याचं वाचन करूया। याची ओळख आयडेंटिफिकेशन कशा प्रकारे आहे। आय, फर्स्ट सिंग्युलर पर्सन आय, फर्स्ट प्लुरल पर्सन वी, सेकंड सिंग्युलर पर्सन यू, सेकंड प्लुरल पर्सन यू, थर्ड सिंग्युलर पर्सन ही, सी, इट अँड थर्ड प्लुरल पर्सन दे। या प्रकारे आपण या तक्त्यानुसार थर्ड सिंग्युलर आणि प्लुरल पर्सन वाक्यामध्ये कशा प्रकारे वापरतात बघूया। सुरुवातीस आहे ही, याची ही, वाक्यामधील कर्ता नाउन आणि त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही, सी, इट आणि देचा वापर करतात। कोणत्याही एकवचनी पुरुषवाचक नामाबद्दल सर्वनाम ही वापरतात। उदाहरणार्थ राहुल, रोहन, अनिल, शिवाजी, तानाजी अशा प्रकारे पुरुषवाचक सर्वनामाबद्दल सर्वनाम ही वापरतात आणि वाक्यामध्ये पुनरावृत्ती नामाची टाळली जाते। उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सचिन प्लेज क्रिकेट, ही इज अ फेमस बॅट्समन, ही लिव्हज इन इंडिया। सचिन बद्दल आपण पुन्हा पुन्हा सचिन शब्द वापरण्याऐवजी ही हा करता आपण वापरतो। त्यानंतर आहे सी, यशची शी, कोणत्याही स्त्रीवाचक एकवचनी नामाबद्दल सर्वनाम शी वापरतात। उदाहरणार्थ ऐश्वर्या, आशा, उषा, नीता, अनिता, वनिता अशा प्रकारे हे स्त्रीवाचक सर्वनाम। फॉर एक्झाम्पल माधुरी डान्सेस व्हेरी वेल, सी वर्क्स इन हिंदी फिल्म्स, सी लिव्हज इन इंडिया। म्हणजे माधुरी बद्दल आपण पुन्हा पुन्हा हा नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी किंवा वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण याचा वापर करतो। त्यानंतर आहे इट, आयटी, कोणत्याही वस्तुवाचक एकवचनी नामाबद्दल सर्वनाम इट वापरतात। फॉर एक्झाम्पल चॅक, टेबल, चेअर किंवा कोणताही पदार्थ, प्राणी आणि पक्षी याबद्दल सुद्धा इट हा शब्द वापरतात। त्यानंतर आहे थर्ड प्लुरल पर्सन दे, ही, सी, इट या कोणत्याही एकवचनी नामाबद्दल आणि याचं जर अनेकवचन असेल, पुरुषवाचक अनेकवचनी नाम, स्त्रीवाचक अनेकवचनी नाम किंवा वस्तुवाचक अनेकवचनी नाम याबद्दल सर्वनाम दे वापरतात। फॉर एक्झाम्पल मेन, वुमेन, बॉईज, गर्ल्स, चेअर्स, टेबल्स या प्रकारे कोणतेही अनेकवचनी नाम यासाठी देचा वापर करतात। पुढील टॉपिक मध्ये आपण इंग्रजीमधील सर्व सहाय्यकारी क्रियापदे अभ्यास करणार आहोत।